सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसनं माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। सावंतवाडीत झालेल्या या बैठकीत काँग्रेसनं मतदारसंघातील रखडलेली विकास कामं, बोगस शालार्थ आयडी प्रकरण आणि आडाळी एमआयडीसीतील कथित माती उत्खनन यावरून केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। जनतेचा विश्वास गमावल्याचा आरोप करत काँग्रेसनं थेट त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास आगामी काळात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिला आहे। तो त्यांचा विषय राज्यस्तरावर देखील गाजला होता। त्या शालार्थ आयडी प्रकरण ते खराच्या भावाचं आणि तो इश्यू पेंडिंग आहे सध्या। परंतु या मतदारसंघामध्ये तो आता आम्ही विषय घेणार आहोत। कारण बघा, हे आमदार इथल्या तरुणांना रोजगार देऊ शकत नाहीत, इथल्या महिला वर्गांना ते बचत गटाच्या माध्यमातून काही संकल्पना राबवून देऊ शकत नाहीत। मग अशा वेळी या आमदारांचं काय आहे, ते मुंबईत जाणार, त्या बुवा बाबांबरोबर ऐशोआराम करणार, काय लोकल प्रश्न कधी हँडल करणार आहेत?